हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. श्री सद्गुरु सेवा समितीच्या वतीनं आयोजित या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या यावर्षीच्या प्रथम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. श्रीमद भगवद्गीतेचा विचार आपण करतो आहोत आणि मागच्या वर्षी भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करून आलो. यावर्षी श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा विचार आपल्याला करायचा आहे. भगवद्गीता हे मानवी विचार संहिता आहे. मानवाच्या जीवनाच्या धन्यतेकरता ज्या ज्या जीवनमूल्यांची आवश्यकता आहे, ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या सगळ्याची बीज, त्या सगळ्याचा विचार हा श्रीमद भगवद्गीतेमधून भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून जगाला दिलेला आहे. मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्या धन्यतेची अपेक्षा करतो, ती धन्यता ही कृतीनं न होता विचारानं होत असते. आणि ही विचारशीलता, हा विचार हा माणसाच्या अंतःकरणामध्ये अचानकपणाने कुठे निर्माण होत नसतो. भगवद्गीतेसारखे ग्रंथ, ज्ञानेश्वरी गाथेसारखे ग्रंथ, संत वाङ्मय, वेदापासून ते पुराणांपर्यंतचं आपल्याकडचं वाङ्मय, या सगळ्याचा विचार जर आपण केला तर हे ग्रंथ आपल्याला फक्त काहीतरी सांगतात आणि शांत बसतात असं होत नाही. या ग्रंथांचं वैशिष्ट्य हे आहे की हे ग्रंथ आम्हाला नुसते विचार देत नाहीत, तर आमच्या ठिकाणी विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण करतात. माणसाने एखादा विचार ऐकला आणि तो विचार त्याला आवडला आणि तो विचार त्याने स्वतःच्या ठिकाणी संग्रहित केला. प्रसंगानुसार तो विचार इतरांना ऐकवला, इतरांच्या कल्याणाकरता इतरांना तो विचार सांगितला. एवढ्यातच त्याच्या जीवनाचं कल्याण होतं किंवा त्या विचाराचा प्रचार होतो असं होत नाही. चांगला विचार आत्मसात करणं हे जेवढं आवश्यक आहे, चांगला विचार आत्मसात करणं हे जेवढं महत्त्वाचं आहे, तसंच चांगला विचार करण्याची सवय लावून घेणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. मोठ्या लोकांनी सांगितलेले विचार हे नेहमीच जीवनाचं कल्याण करतात, पण त्या विचाराच्या चिंतनानं आपल्यालाही तशा पद्धतीच्या विचाराची सवय लागली पाहिजे. आपल्यालाही तशा पद्धतीचा विचार करता आला पाहिजे. ज्या विचारामध्ये सर्वांचं कल्याण सामावलेलं आहे, ज्या विचारामध्ये मानवी जीवनामध्ये जे आवश्यक आहे ते सगळं ज्या विचारातून मिळालं पाहिजे, जो विचार आत्मसात केल्यानंतर बाकीच्या विचारांची परिपूर्ती झाली पाहिजे, अशा विचारांची आम्हाला फक्त जाणीव करून देणं हे या ग्रंथाचं महत्त्व नाही आहे, तर अशा पद्धतीच्या विचारांची सवय लावणं, अशा पद्धतीच्या विचारांकडे प्रवृत्त करणं, अशा पद्धतीच्या विचारांचा विचार आमच्याकडून केला जावा अशी बुद्धीची प्रगल्भता निर्माण करणं, हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपलं धनुष्यबाण खाली ठेवणारा अर्जुन, त्याला जर भगवंतांनी सांगितलं असतं की अर्जुना हा वेडेपणा तू करू नको, उठ युद्ध कर, आणि भगवंतांनी ज्ञानोबारांच्या मुखातून हे सांगितलेलंही आहे
सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी कवण कारुण्य तुझे. ज्ञानोबराय बोललेही आहेत अर्जुनाला, वेड्यासारखं करू नको, उठ धनुष्यबाण घे, कौरवांचा निःपात कर, राज्य तुझं आहे, तू मिळव. एवढं जर भगवंतांनी सांगितलं असताना अर्जुनाने ते ऐकलं असतं तर सगळेच प्रश्न मिटले असते. पण भगवंतांनी एवढंच नाही केलं. आपण करतो त्या प्रत्येक विचाराच्या मागे एक ज्ञानाची भूमिका असते. आपण करतो त्या प्रत्येक कृतीच्या मागे एक ज्ञानाची भूमिका जर असेल तर त्या ज्ञानाचा कृतीला अनुसरून असणारा विचार आणि विचाराला अनुसरून जाणारी कृती, या दोन्ही गोष्टींचं समांतर चिंतन माणसाला आपल्या जीवनामध्ये करता आलं पाहिजे. कृतीच्या मागे असणारा विचार हाही आम्हाला कळाला पाहिजे आणि विचाराला अनुसरून जाणारी कृती आम्हाला करता आली पाहिजे. याच्याकरता भगवंतांनी नुसती आज्ञा दिली नाही की वेडेपणा करू नको तू युद्ध कर म्हणून. भगवंतांनी त्याला विचार कसा करायचा असतो ते शिकवलं. भगवद्गीता विचार देत नाही, भगवद्गीता विचार करायला शिकवते. हे भगवद्गीतेचं मोठेपण आहे. विचार तर सगळेच ग्रंथ देतात, परंतु भगवद्गीता अर्जुनाच्या निमित्तानं आम्हाला विचार कसा करायचा असतो हे शिकवत जाते. विचारामध्ये ज्ञानाची एक शृंखला कशी गुंफायची असते हे भगवद्गीता सांगत जाते. एका विचारातून निष्पन्न होणारे दुसरे अनेक विचार आणि या सर्व विचारांमध्ये असणारी ज्ञानाची एकसंधता ही कशी राखावी लागते विचार करणाऱ्यांना, याचा वस्तुपाठ भगवद्गीता आपल्याला घालून देते. कारण मनुष्य जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा त्याचा विचार 3 गोष्टींवर अवलंबून असला पाहिजे. एकतर त्याला विचाराचा विषय कळाला पाहिजे, दुसरी त्याला विचाराची गरज कळाली पाहिजे आणि तिसरी त्याला विचाराची प्रक्रिया कळाली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये विचाराची गरज काय आहे हे पहिलं कळालं पाहिजे. ज्या विचाराची आम्हाला गरज आहे त्या विचाराचा विषय काय हे आम्हाला कळालं पाहिजे आणि ज्या विषयाचा आम्हाला विचार करायचा आहे त्या विचाराच्या प्रक्रिया काय आहेत हे माणसाला कळालं पाहिजे. कोणताही विचारवंत जेव्हा आपल्या समोर काही विचार मांडत असतो त्यावेळेला त्या विचाराच्या मागे या भूमिका असतात. आपण वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत आणि संत वाङ्मयापासून ते समाज सुधारकांपर्यंत जे जे वाङ्मय निर्माण झालेलं महाराष्ट्रामध्ये पाहतो, त्या सगळ्या वाङ्मय निर्मितीच्या मागे या 3 मूलभूत गोष्टी असतात. या विचाराची गरज काय आहे, या विचाराचा विषय काय आहे आणि या विचाराची प्रक्रिया काय आहे. भगवद्गीता आम्हाला हे शिकवते. आमच्या विचाराची गरज काय आहे आणि त्या गरजेच्या पोटीच भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये विशेषत्वानं प्रकाश पडलेला आहे. 3 गोष्टी आहेत: विचाराची गरज, विचाराचा विषय आणि विचाराची प्रक्रिया. याच्यातल्या विचाराच्या गरजेचा जो विचार आहे तो पहिल्या 5 अध्यायामध्ये विस्तारानं आपल्याला पाहता येतो. नंतरच्या अध्यायामध्ये म्हणजे 15व्या अध्यायापर्यंत, 6व्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत जवळजवळ या 10 अध्यायामध्ये गीतेने आपल्याला विचाराचा विषय काय असावा हे शिकवलं आणि 16व्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत या 3 अध्यायामध्ये भगवंताने आम्हाला विचाराच्या प्रक्रिया कशा असतात हे शिकवलं. साधारण जर त्याचं वर्गीकरण करायचं असेल तर विचाराची गरज काय आहे? मनुष्य कर्म करतो, स्वाभाविकतेनं करतो. मनुष्य ज्ञानाच्या मागे जातो, स्वाभाविकतेनं जातो. आणि माणसाच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी भक्ती असते, ही स्वाभाविकतेने असते. याच्याकरता कोणत्या ग्रंथाच्या वाचनाची गरज नसते,
मी कर्म करतो हे कळण्याकरता मला कोणत्या प्रवचनाला जायची गरज नसते, मला कोणत्या कीर्तनाला जायची गरज नसते, त्याच्याकरता मला भागवत गीता काही ऐकायची गरज नाही आहे. मी कर्म करतो हा माझा अनुभव आहे. मला काहीतरी कळालं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे, मी विचारानं समृद्ध असलं पाहिजे, ही सामान्यतः मानवी जीवनाची अपेक्षा आहे. आणि हे कळण्याकरता मला कोणत्या प्रवचनाची गरज नाही आहे. आणि माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, माझ्या अंतःकरणामध्ये भाव आहे. त्या भावाचा, भक्तीचा विषय काय असेल हा प्रश्न नंतरचा आहे. आलंबन काय असेल हा प्रश्न कदाचित नंतरचा असेल. पण अंतःकरणामध्ये भक्ती आहे. ती देवाबद्दलची आहे का, ती देशाबद्दलची आहे का, ती धर्माबद्दलची आहे का, ती समाजाबद्दलची आहे का, ती प्रपंचाबद्दलची आहे, हा प्रश्न नंतरचा असेल कदाचित. पण माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे आणि तो भाव मला कळण्याकरता मला कोणत्याही प्रवचन कीर्तनाची गरज नाही आहे. कारण या तिन्ही गोष्टी खूप स्वाभाविकतेनं माणसाबरोबर जन्माला आलेल्या असतात. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणै. बोलून आलोय आपण तिसऱ्या अध्यायात. मनुष्य कर्म करतच असतो. मनुष्य भक्तिमान असतोच. मनुष्य ज्यात सकळ स्वभावताचं भजनशील ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलंय. माणसाची धाव ज्ञानाकडे असतेच, याच्याकरता कोणी सांगण्याची गरज नाही आहे. जिथे जिथे काहीतरी कळण्याचा विषय असतो, जिथे जिथे काही जाणीवेचा विषय असतो, तिथे माणूस जातो, स्वतःहून जातो, थांबतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अहो, जाता जाता रस्त्यावर गर्दी दिसली तरी मनुष्य थांबतो, टाचावर करून बघतो काय चाललंय. कशा करता? या जाणीवा आमच्या प्रगल्भ व्हाव्यात अशी आमची भूमिका आहेच आहे. काय झालं, कसं, कुणाचं भांडण झालं, तुला काय करायचंय, मला काही करायचं नाही, पण कळलं पाहिजे मला. कारण जिथे मला काहीतरी कळण्याचा विषय आहे, जिथे मला काहीतरी जाणीवा होत आहे, तिथे मी स्वतःहून जातो. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की त्याच्याकरता विषय काय आहेत हा प्रश्न नंतरचा आहे. प्रत्येक वेळेला माझ्या जाणीवेचा विषय ज्ञानेश्वरीच असला पाहिजे, गाथाच असला पाहिजे, गीताच असली पाहिजे, भागवत रामायणच असलं पाहिजे असं काही नाही. सहज रस्त्यावरून जाणारा मनुष्य सुद्धा काहीतरी कानावर पडलं म्हणून आत येऊन डोकावून जाईल. कशा करता? कारण त्याला वाटतं इथं काहीतरी चाललंय, आपल्याला कळालं पाहिजे. कशासाठी कळालं पाहिजे? कशासाठी हा मुद्दाच नाहीये, तो मानवी स्वभाव आहे, एवढंच त्याचं उत्तर आहे. याच्याकरता आम्हाला हे काही करायचं कारण नाही आहे. कर्मप्रवृत्त झालेला जीव, ज्ञानप्रवृत्त झालेला जीव आणि भावरत असलेला जीव, या सगळ्या गोष्टी जरी जीवाच्या ठिकाणी स्वाभाविकतेनं असल्या तरी याचे नेमके अर्थ काय आणि नेमकी याची व्यवस्था आपल्या कल्याणाकरता कशी केली पाहिजे हे आम्हाला कळत नाही. आमच्याकडे कर्म आहे, आमच्याकडे ज्ञान आहे, आमच्याकडे भाव आहे, पण याची व्यवस्था कशी लावायची आम्हाला माहिती नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये त्याच्या पूर्व प्रारब्धानं, परंपरेनं त्याच्याकडे भरपूर पैसा आलेला असतो, पण त्या पैशाची व्यवस्था कशी लावायची असते, कुठे गुंतवायचा असतो, कुठे दान करायचा असतो, कुठे भोगायचा असतो, हे त्याला कळत नाही. मग कुणाची तरी मदत घ्यावी लागते, मी कुठं गुंतवू म्हणून विचारावं लागतं, दान कुठे केलं पाहिजे हे विचारावं लागतं, भोगण्याकरता तो पैसा कसा खर्च करावा लागतो हे समजून घ्यावं लागतं. त्याच्याकडे पैसा आला प्रारब्धानं, त्याच्याकडे पैसा आला त्याच्या पूर्वजांच्या कष्टानं, परंतु आलेल्या पैशाची व्यवस्था कशी लावायची हे सगळ्यांनाच कळतं असं नाही. तसं आमच्याकडे कर्म, ज्ञान, उपासना, भक्ती हे परंपरेनं चालत आलेलं आहे, पण त्याची व्यवस्था कशी लावायची कळत नाही. याच्याकरता गीता, याच्याकरता ज्ञानेश्वरी. म्हणून विचाराची गरज काय आहे? कारण आमच्या जवळ जे आम्हाला प्रारब्धाने म्हणा, कर्तृत्वानं म्हणा, परंपरेनं म्हणा जे प्राप्त झालेलं आहे
त्या प्राप्त झालेल्या गोष्टीच्या विनियोगाकरता आम्हाला विचाराची गरज आहे. आम्हाला आमच्या देहाच्या विनियोगाकरता विचाराची गरज आहे. आम्हाला आमच्या बुद्धीच्या विनियोगाकरता विचाराची गरज आहे. आम्हाला आमच्या ज्ञानाच्या विनियोगाकरता आम्हाला विचाराची गरज आहे. आम्हाला आमच्या संपत्तीच्या विनियोगाकरता विचाराची गरज आहे. सगळंच आहे. कारण मनुष्य जेव्हा कर्माचा विचार करतो, या पहिल्या 5 अध्यायांचा विचार जर आपण केला तर आपल्याला हे लक्षात येईल. 5वा अध्याय याच्याकरता महत्वाचा आहे. मी तिकडे येतोच आहे. 5व्या अध्यायाकडे मी येतोच आहे. पण या 5 अध्यायांचा विचार केला तर या 5 अध्यायांमध्ये विशेषत्वानं कर्मयोगाचा परिचय गीतेने आपल्याला करून दिला. हा परिचयच आहे. आम्ही सगळेच कर्म करणारी मंडळी आहोत आणि ते कर्म कदाचित कुणाचं प्रकट असेल, कुणाचं अप्रकट असेल, कुणाचं होऊन गेलेलं असेल, तो परिणामाची वाट बघत असेल, कदाचित कुणाचं चालू असेल, कदाचित कुणाचं होणार असेल. पण ज्ञानोबा म्हणतात तसा हा लोक कर्मे बांधला या नियमाप्रमाणे आपण सगळे कर्मानं बांधले गेलेलो आहोत. कोणी देहरूपानं कर्मानं बांधला गेला, कोणी कर्मानंच कर्मरूपानं बांधला गेला, कोणी ज्ञानामुळे कर्मरूपानं बांधला, जे काही असेल. पण आपण सगळे कर्मबद्ध आहोत. आम्ही जन्माला आलो, आमचं कर्म आहे. आम्ही उद्योगधंदा करतो, आमचं कर्म आहे. अगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आमच्या कर्मामुळे आम्हाला हा देह मिळाला. आमच्या कर्मानं आमचं काही प्रारब्ध सिद्ध झालं. त्या प्रारब्धानं आम्हाला संपत्ती मिळाली. त्या प्रारब्धानं आम्हाला अन्न मान धन हे मिळालं. मान मिळाला प्रारब्धानं. प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाढे मान, या नियमाप्रमाणे धन मान आम्हाला प्रारब्धानं मिळालं. कर्माचा परिणाम आहे. आम्ही कर्मानं बांधले गेलेलो. हे सगळं जरी योग्य असलं, हे सगळं जरी खरं असलं, तरी त्या कर्माचा विचार आम्हाला ज्या बारकाईनं करता आला पाहिजे. कारण कर्मानं बद्ध होणं हे महत्वाचं नाहीच आहे. तो निसर्ग आहे, ती व्यवस्था आहे जगताची. कर्मानं बद्ध होणं हा मूळ विषय नाही आहे. बद्ध असलेल्या किंवा कर्मानं बद्ध झालेल्या जीवानं कर्माच्या बद्धतेतून सुटणं हे जास्त महत्वाचं आहे. तो विषय महत्वाचा आहे. बद्ध होणं हा विषय कधीच महत्वाचा नसतो. सुटणं हा विषय महत्वाचा. त्याच्यातून मुक्ती मिळणं, त्या बंधनातून बाहेर पडणं हा विषय महत्वाचा आहे. आम्ही बद्ध झालो कर्मानं. ती कर्म या जन्मीची असतील, नाहीतर मागच्या जन्मीची असतील, मुद्दा तो नाहीच आहे. आत्ता परिस्थिती ही निर्माण झाली ना, मग याच्यातून पुढं काय. बऱ्याच लोकांना दुर्दैवानं भूतकाळाचा गवगवा करायची सवय असते. भूतकाळाबद्दल अखंड बोलत राहतात. आमचं असं होतं, आमचं तसं होतं, आम्ही म्हणजे असे होतो. अरे ते झालं, पण आत्ता काय ते बघ. वस्तुस्थिती काय, वर्तमान काय. भूतकाळात रमायची आवड असते लोकांना. मानसशास्त्र साधारणपणानं असं सांगतं की माणसाचं वय जसं जसं पुढं जातं तसा तसा तो विचारानं भूतकाळात रमत जातो. ढोबळमानानं सगळ्याच ठिकाणी असं होतं असं नाही. म्हणून भूतकाळाबद्दल बोलणारी बहुतांश माणसं वृद्ध असतात. ते आपल्याला सांगतात आमच्या काळामध्ये असं होतं. हे सांगणारं कोण असतं? बहुतांश वृद्ध असतात. एवढं नव्हतं, एवढी महागाई नव्हती आमच्या काळामध्ये, असं नव्हतं तसं नव्हतं, आमच्या काळामध्ये फार चांगलं होतं, गावातलं वातावरण असंच होतं तसंच होतं, असं कीर्तन व्हायचं तसं कीर्तन व्हायचं, कीर्तनकार असे असायचे, अमुक आहे तमुक आहे, माणसं अशी असायची, शेती अशी आम्ही करायचो. हे जुन्या काळामध्ये ती मंडळी रमतात. पण जुन्या काळातली आठवण करून दिली हे एका अर्थानं चांगलं जरी असलं तरी वर्तमान काय आहे हे बघितलं पाहिजे ना. बाकीचा विषय मला बोलायचा नाही. आम्ही बद्ध झालो
हे आमच्या भूतकालीन कर्माने झालो, वर्तमानात आम्ही बद्ध आहोत, पण आमचं भविष्य बद्धतेत नकोय आम्हाला, आम्हाला मुक्ततेत आमचं भविष्य हवंय. म्हणून आम्ही बद्ध झालो हा विषय महत्वाचा नाहीये, आम्ही मुक्त कसे होणार आहोत हा विषय, आम्ही या बंधनातून बाहेर कसे पडणार आहोत हा विषय. याच्याकरता काय करता येईल ते सांगा. आणि मग त्याचा विचार 6व्या अध्यायापासून भगवंतांनी सुरू केलाय. तो विचाराचा विषय आहे आणि मग विचाराची प्रक्रिया आहे. या सगळ्या गोष्टीचं थोडंसं बारकाईने चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून 5व्या अध्यायाचा विचार करत असताना, 5वा अध्याय काही फार मोठा अध्याय नाहीये, अवघे 29 श्लोक आहेत या अध्यायामध्ये. 5व्या अध्यायामध्ये एकूण श्लोक संख्या 29 एवढीच आहे. पण त्या 29 श्लोकामध्ये भगवंताने काय जाणीव करून दिली अर्जुनाला, काय नव्यानं सांगितलं या अध्यायामध्ये, याच्याकरता थोडासा विचार आपल्याला मागून केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची संगती लावताना असं म्हटलंय, ही गीता म्हणजे एक मालिका आहे विचाराची. मागच्या अध्यायातून पुढच्या अध्यायात येताना, या अध्यायातून अजून पुढच्या अध्यायामध्ये जाताना विचाराची एक शृंखला आहे, एकसंधता आहे. प्रत्येक अध्याय वेगळा ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये एका विचाराची सुसूत्रता आहे. गळ्यामध्ये फुलांचा हार घातला जातो, या हारातलं प्रत्येक फूल दुसऱ्या फुलापेक्षा वेगळं आहे, पण तरी सुद्धा त्या प्रत्येक फुलांमधून जाणारा दोरा मात्र एक आहे. तसं गीतेचा प्रत्येक अध्याय वेगवेगळा आहे, पण या सगळ्या अध्यायांमधून जाणारी विचाराची आणि ज्ञानाची, भक्तिमार्गाची सुसूत्रता ही मात्र एक आहे. बाकीचं काही असू दे, प्रत्येक फुल स्वतंत्र आहे, प्रत्येक अध्याय स्वतंत्र आहे. दुसरा अध्याय तिसऱ्या अध्यायासारखा नाही, तिसरा 5व्या सारखा नाही, 5वा 10व्या सारखा नाही, 10वा 12व्या सारखा नाही, 12वा 18व्या सारखा नाही. प्रत्येक अध्याय स्वतंत्र आहे, प्रत्येक अध्यायाचा विषय स्वतंत्र आहे. त्या त्या अध्यायामध्ये काय काय सांगितलं गेलेलं आहे ते वेगळं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की बाबा असं जरी असलं तरी सुद्धा या अध्यायांमध्ये एक सुसूत्रता आहे, विचाराची एक शृंखला आहे. आणि ती सांगताना ज्ञानोबारायांनी असं सांगितलं की या गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा विचार करताना एवं जन्य जनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे, संगती लावत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं की एवं जन्य जनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे. जन्य जनक भाव संबंध, जन्य म्हणजे जन्माला आलेलं आणि जनक म्हणजे जन्माला घालणारा. प्रत्येक अध्यायामध्ये जन्यजनक भाव संबंध आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे 4था अध्याय हा जनक असतो आणि 5वा अध्याय 4थ्या अध्यायातून जन्य होतो. 5वा अध्याय कुठून आला? अचानक काहीतरी वेगळं सुचलं म्हणून भगवंतांनी सांगितलं नाही. 4थ्या अध्यायामध्ये विचारांमधून काहीतरी शिल्लक राहिलं म्हणून ते 5व्या अध्यायामध्ये आलं. 5वा हा जनक होतो, 6वा जन्य होतो, 6वा जनक होतो, 7वा जन्य होतो, 7वा जनक होतो, 8वा जन्य होतो. असं एकातून एक एकातून एक एकातून एक अध्यायाची निर्मिती होत राहते. पहिला अध्याय हा जनक आहे, दुसरा अध्याय जन्य आहे. पहिल्या अध्यायाला जन्यता कशाची, जनकत्व कशाचं आहे? कशाचंच नाही. पहिला अध्याय हा अर्जुनाच्या संशयातून निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्याचं चिंतन करताना 17वा अध्याय हा जनक होतो, 18वा अध्याय जन्य होतो. पण 18वा अध्याय कुणाचा जनक होत नाही, कारण 18व्या अध्यायामध्ये ज्ञानाची परिपूर्णता आहे, तिथं विचाराची आता गरजच राहत नाही 18वा संपल्यानंतर. अर्जुनाच्या संशयातून निर्माण झालेला पहिला अध्याय आणि अर्जुनाच्या संशयाच्या निराकरणातून थांबलेला 18वा अध्याय, या सर्व पहिल्या ते 18व्या अध्यायापर्यंत भावसंबंध काय आहे तर जन्यजनक भावसंबंध आहे असं ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं. त्यामुळे 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाने जो प्रश्न विचारला तो प्रश्न अर्जुनाच्या मनात अचानक निर्माण झालेला प्रश्न नाही आहे.
भगवंतानी 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत त्या गोष्टीमधून, त्या श्रवणातून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये काही भावना व्यक्त झाल्या आहेत, काही संशय उत्पन्न झाला आणि त्या संशयातून अर्जुनाने हा प्रश्न भगवंताला विचारला. 4थ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी अर्जुनाला असं सांगितलं, तस्माद ज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानसिनात्मनः चित्वैनम संशयोरेकम योगम आतिष्ठोतिष्ठ भारत. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना 4थ्या अध्यायाचा शेवट बघा. आणि त्या शेवटीमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, अज्ञानजन्य असणारा हा संशय, अज्ञानापासून निर्माण झालेला हा जो संशय, त्या संशयाचा ज्ञानानं छेद करून टाक आणि कर्मयोगाचा अवलंब कर आणि काय कर, युद्धाला उभा राहा. उत्तिष्ठ भारत, युद्धाला उभा राहा. कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धाला उभा राहा असं जेव्हा भगवंतानी 4थ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला सांगितलं, तेव्हा कर्मयोगाचा विचार करत असताना अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कर्माच्या संबंधानं ज्या भूमिका निर्माण झाल्या होत्या त्याच्यातल्या कर्माच्या निष्कामते संबंधानं आणि नैष्कर्म्यते संबंधानं जी भूमिका उत्पन्न झाली होती त्याला अनुसरून भगवंतानी सांगितलं की तू कर्मयोगाचा अनुसरण कर, कर्मयोगाचा स्वीकार कर. त्या योगाचा स्वीकार कर असं जेव्हा भगवंतानी सांगितलं तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला. कारण 4थ्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला असं सांगितलं होतं की अर्जुना, हे कर्मयोग वगैरे हे सगळे जरी महत्वाचे असले ना तरी या सगळ्यामध्ये महत्वाचं काय आहे, श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. भगवान अर्जुनाला असं बोलले होते की अर्जुना, या सगळ्यामध्ये द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ वगैरे या सगळं स्वाध्याय यज्ञ, या सगळ्या यज्ञामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ जर कोणता असेल तर तो ज्ञानयज्ञ आहे. आणि एकदा माणसाला ज्ञान प्राप्त झालं की त्या ज्ञानानं काय होतं, सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे सगळं कर्म ज्ञानामध्ये परिसमाप्त होऊन जातं, ज्ञानामध्ये हे सगळं कर्म थांबून जातं. कारण ज्ञानयोग हा सर्वश्रेष्ठ योग आहे. ज्ञानामध्ये कर्म थांबतं. यस्वात मदिरेवस्यात आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. मग ते ज्ञान मिळवण्याकरता तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहम. ज्याला ज्ञान झालं तो पुन्हा पुन्हा मोहित होत नाही, त्याला जाणण्यासारखं काही राहत नाही, त्याला कोणत्या कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं लागत नाही. काम नाही झालो पाही रिकामा अशी अवस्था होते. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम. पंचदशी बोलते त्या पद्धतीनं आम्ही धन्य आहोत कारण आम्हाला मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि म्हणून आम्ही धन्य आहोत कारण आता आम्हाला करण्यासारखंही काही राहिलेलं नाही. मिळवणं राहिलं नाही म्हणल्यानंतर करणं राहिलं नाही. ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्याचा शेष राहतो त्यालाच कर्तव्यामध्ये प्रवृत्त व्हावं लागतं, हा नियम आहे. आणि तो सर्व क्षेत्रात आहे, सर्वांकरता आहे. ज्याला प्राप्तव्य आहे तो कर्तव्याच्या मागे धावत असतो, ज्याला प्राप्तव्य नाही तो कर्तव्याच्या मागे जात नाही. मला मिळवण्यासारखं काही राहिलेलं असेल तरच मनुष्य काहीतरी खटाटोप करतो. मला मिळवण्यासारखं काहीही राहिलेलं नाही, मी निवांत जागेवर बसून मला काही करण्याची गरज नाही आहे. माणसं म्हणतात नाही हो सगळं झालंय आता आमचं करून, गाडी घेतली, बंगला घेतला, सगळं झालं, मान मराता, आता करण्यासारखं मिळवण्यासारखं काही राहिलं नाही, आता आम्ही निवांतो. मिळवण्यासारखं जेव्हा राहत नाही तेव्हाच कर्तव्य थांबतं. प्राप्तव्याचा अभाव झाला पाहिजे.
धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. आम्हाला जे जे मिळवणं अपेक्षित होतं ते सगळं मिळून झालंय. आता केवळ प्रापंचिक वस्तू मिळवण्यामध्ये मानवी जीवनाची धन्यता नसते. बरं, हे सांगण्याकरता काही मी आलो आपल्याला, पण तेवढ्या करता आलेलाच नाही. प्रापंचिक वस्तू किती मिळाल्या तरी अपूर्णता राहतच असते त्याच्यामध्ये. किती पैसा मिळाला म्हणजे माणसाला वाटतं की बस झाला आता नको. असं कधी होईल? असं होत नाही, असं होत नाही. त्याला वाटतं मिळत राहावा, मिळत राहावा. कदाचित ह्याच्या पुढं, कदाचित अजून पुढं लागेल, कदाचित पुढं लागेल, अजून असावा, अजून असावा वाटत राहतं. बरं, त्याच्यात चूक काय आहे? तर तसं म्हणाल तर जीवाचा विचार करताना, जीवाच्या बुद्धीचा विचार करताना गैर काहीच नाही. किती घरं झाली म्हणजे माणसाला वाटतं बास. किती गाड्या दारात उभ्या राहिल्या म्हणजे माणसाला वाटतं बास आता जास्त नको. किती संपत्ती, किती कपडा लत्ता मिळाला म्हणजे बरं वाटतं. साड्यांनी किती कपाट भरली म्हणजे बायको म्हणते नको आता, नको या दिवाळीला साडी. कधी म्हणते. किती दागिने मिळाले म्हणजे स्त्रीला वाटतं की आता ह्याच्या पुढे दागिना नको. अरे नवीन काहीतरी येतच राहतं, नवीन मिळवावंच वाटतं. असं होतच असतं.